नमस्कार मित्रांनो बीएड सीईटीचे हॉल तिकीट आलेले आहेत। तर ते हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहे ती माहिती आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि इथे तुम्हाला सीईटी सेल असं सर्च करायचं। ओके, त्यानंतर तुमच्या सर्व वेबसाईट येईल, ती वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही जर खाली स्क्रॉल केलं ओके तुम्हाला इथे नोटीस दिसून जाईल। तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता MAH बीएड जनरल अँड स्पेशल बीएड ELCT CET ओके ॲडमिट कार्ड इज लाईव्ह। तर तुम्हाला हे नोटिफिकेशन इथे दिसून जाईल। तुम्ही हे डेट बघू शकता 19 मार्च 2025 ओके, तुम्हाला इथे तारीख पण दिसून जाईल। तर मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे या ठिकाणी CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर AY 2025 याच्यावरती क्लिक करायचं आहे। ओके, तर तुम्हाला इथे मित्रांनो दिसून जाईल। तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। आता इथे तुम्हाला मित्रांनो सीईटीचा फॉर्म भरताना तुम्ही जेव्हा बीएड सीईटीचा फॉर्म भरला होता ओके तेव्हा तुम्ही जो ईमेल आयडी दिला असेल तो ईमेल आयडी तुम्हाला इथे फिल करायचा आहे। त्यानंतर इथे तुमचा पासवर्ड फिल करा आणि पुढे तुम्हाला साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथे तुमचा मित्रांनो ईमेल आयडी फिल करा। त्यानंतर खाली तुमचा पासवर्ड फिल करा आणि पुढे तुम्हाला साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। ओके, आता इथे तुम्हाला मित्रांनो वेगवेगळे ऑप्शन दिसतील। तर इथे तुम्हाला हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड असा ऑप्शन दिसेल। ओके, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथे तुम्हाला हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड असं ऑप्शन दिसेल, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल। तर इथे तुम्हाला हायर एज्युकेशनमध्ये MAH बीएड ओके जनरल अँड स्पेशल असं दिसेल। ओके, तर इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। तर इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर त्यानंतर तुमचं नाव दिसेल। ओके, त्यानंतर पुढे तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिलं। ओके, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड होईल आणि तुमच्यासमोर मित्रांनो अशा पद्धतीने PDF ओपन होईल। ओके, तर इथे तुम्ही बघू शकता तुमचं नाव त्यानंतर तुमचा रोल नंबर त्यानंतर डेट ऑफ बर्थ सर्व माहिती दिलेली आहे। ओके, तुम्हाला इथे एक्झाम टाईम पण दिलेला आहे। त्यानंतर तुमची एक्झाम किती तारखेला असणार आहे ओके ती डेट पण तुम्हाला इथे दिलेली आहे, इथे टायमिंग दिलेला आहे। त्यानंतर मित्रांनो खाली इथे रिपोर्टिंग टाईम पण दिलेला आहे आणि तो तुमचा एक्झाम सेंटर दिलेला आहे। ओके, तुमचं एक्झाम कोणत्या सेंटरला होणार आहे ते सेंटरचं इथे नाव दिलेलं आहे। त्यानंतर राईट साईडला मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा फोटो लावायचा आहे। ओके, इथे तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे आणि खाली तुम्हाला मित्रांनो इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, हे सर्व तुम्हाला वाचून घ्यायचे। ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करायचं आहे। तर आय होप तुम्हाला सर्व स्टेप समजले असतील। तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा। आपल्या चॅनलवर जर मित्रांनो पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भेटत असतात। तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।